हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. कशा आहात सगळे? मजेत? नाही होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. हे असे काऊन पाहते सांगा? आता हसायला लागले कॅमेरा पुढं केल्यावर. असे पाहते कशी बोलते, कशी बडबड करते. तर मी उठली, माझा आवरलेला आहे. आम्ही आज चाललेलो आहे कुठंतरी बाहेर. त्या अगोदर तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे मी, आणि त्याला काय म्हणतात ते तुम्ही सांगणार, ठीक आहे? तर चला मग. तर फ्रेंड्स, इथं रंगीबेरंगी झाडं आहेत बघा. इथं ॲलोवेराचं झाड आहे आणि या झाडाबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर हे झाड कशाचं आहे ते मला नक्की सांगा. हे बघा. त्यानंतर हे जे झाड आहे ना, आता बघा, हे झाडाचं मॅजिक तुम्हाला मी दाखवते. स्पष्ट दिसावं त्यामुळे मी झूम करत आहे. तरी ही झाडाचं मॅजिक तुम्ही बघा. हे बाबा कुठं चाललं बघा बघा बघा. एकाला हात लावलं दुसऱ्याला बिमार झालं ते. ही बघा. ओ इकडे या. ही बघा. ही आता या पाण्याचं बघा, याला असं हात लावलं की ही बघा कसं होतंय. पूर्ण झाकून घेते स्वतःला ते. इथं हात लावा बरं. कोणत्या एका पत्त्याला हात लावा. असं असतं ते. मधून त्याला असं करत नेलं ना, मग ते झोपतंय बघा तसं. हे बघा. याला कशाचं झाड म्हणतात पटापटा कमेंटमध्ये तुम्ही सांगा. मी सांगितलं, आवाज गेला का माझा? हे बा, हात लावलं की असं लाज वाटती त्याला. कशाचं झाड म्हणते सांगा. हे बा, झाकून घेते. हे बा, हे बा. टाकशील तसाच व्हिडिओ, माझा आवाज गेला असेल. आता सांगा पटापटा कमेंटमध्ये हे कशाचं झाड आहे. तोपर्यंत आम्ही आवडतो. चला. ओ शेट, चला की हो धनी. तर फ्रेंड्स, मी पटकन उठली, लवकर जायचे म्हणून पटकन आंघोळ केली, तयारी केली. आमचा चहा वगैरे झाला आणि मग आदितीताईला फोन केलं. आदितीताई कामावरून सुट्टी घेऊन येणार होते आमच्यासोबत, जिकडं आम्हाला जायचं आहे तिकडे. पण काय माहिती काय झालं, अचानकच मला म्हणायला लागले, सर सुट्टीच देत नाही, कामावर सुट्टीच भेटत नाही, मी नाही येऊ शकत, कॅन्सल झालं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आदितीताईला तर घेऊन जायचंच होतं सोबत. पण आता काय करता, असं असतं बघा, कुठं जायचं असलं ना तर त्या ठिकाणून बोलवणं आलं तरच आपण तिथं जाऊ शकतो. स्पेशली ते जर देवाचं ठिकाण असेल तर इकडं मी मस्त चहा वगैरे ठेवला आणि त्यानंतर त्यांना चहा वगैरे केला आणि मग म्हणलं आपण नाश्ता वगैरे बाहेरच करू, आता कुठं करत बसावं घाईमध्ये. तसं आमचा सकाळचा 6च निघायचं टायमिंग ठरला होता, पण आदितीताईमुळे उशीर झाला. मग आदितीताई म्हणले 8 वाजता मी आली की 8-9 वाजता आपण जाऊ. मग 9 वाजेपर्यंत थांबली, पण आदितीताईचं काही पॉसिबल नाही झालं. आधी वादे केले, नंतर माझे वांदे केले, कामवाली झाली तुझ्या घरात राबून. कसं होते? तुम्ही काय बसमध्ये बसले का? हात खाली करा की. बस आम्हाला गाडी भेटली. आता गाडी आली आमची. लक्ष्मण दादा इकडे आहेत, वहिनी पुढे बसलेत. वहिनीला त्रास होतो गाडीचा. हे पोरं इकडं मागं बसलेत, मयंक आणि दीदी आहे. निघलोय आता, आमची गाडी निघली आहे. चला. तर फ्रेंड्स, रस्ता बघून तुम्हाला समजलंच असेल आम्हाला कुठं जायचं आहे. तर आम्ही निघालो होतो देवीच्या दर्शनाला जायला, काळूबाईला. तर आता काय, काळूबाईच्या मनात नसेल आदितीताईला बोलवायचं, त्यामुळे आदितीताईचं कशा ना कशा पद्धतीने कॅन्सल झालं. तसं तर आम्ही ही गाडी एर्टिका आदल्या रात्रीच ठरवली होती, कारण आदितीताई पण येणार होती. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना मोकळं बसून जाता आल्या पाहिजे म्हणून आम्ही मोठी गाडी ठरवली, नाही तर काही गरज नव्हती. पण आदितीताईचं वेळेवर नाविलाज कॅन्सल झालं. मग काय करायचं, गेलो आम्ही मोकळे गाडी, तर काही आम्हाला कॅन्सल करता येत नव्हती. मग आम्ही काय ओला बुक केली आणि निघालो डायरेक्ट काळूबाईच्या दर्शनाला जाण्यासाठी. तेव्हा आम्हाला हे बोगदा लागला. तर मी सगळा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि काळूबाईला जाण्याचं कारण तुम्हाला सांगते. अगोदर तर मी जातच होती, तुम्हाला माहीतच आहे. चांगलं आहे का? पेरू घेतला आम्ही, पेरू. खायचं
पेरू घेतला पेरू छान आहे. हे टोल नाका कसली गर्दी टोल नाक्यावर बघा. चला काळूबाई अजून लय लांब आहे. आता आमची गाडी डिझेल भरायला थांबली. मग इकडं आम्ही पाणीपुरी काय म्हणजे कोणती पुरी भाजीपुरी पुरी भाजी भाजी पुरी मागवली. पुरी भाजी पुरी भाजी. आता नाश्ता 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 सरळ भाषेत नाश्ता. कुंकुलही झाला पुरी भाजी मागवली. या पुरी भाजी खायला जाऊन आणायचं जेव्हा पटापटा गाडीचं पेट्रोल भरून झालं असं. तर फ्रेंड्स आम्ही फक्त घरातून चहा पाणी घेऊन निघालो होतो. त्यानंतर लक्ष्मण दादा त्यांना पण भूक लागली होती. त्यांनी पण काहीच खाल्लं नव्हतं. आणि तशी आमची गाडी एका ठिकाणी डिझेल भरायला थांबलीच होती. मग तिला काय 10-15-20 मिनटं लागणार होते. मग आम्ही थांबलो तिथंच. मग सगळ्यांनी आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मग परत आम्ही निघालो काळूबाईच्या रस्त्याने. आणि फायनली इकडे बघू शकता आम्ही चाललो होतो तेव्हा आम्हाला हे नेकलेस पॉईंट दिसला. तर इथं तर थांबलो नाही आम्ही फोटो वगैरे शूट करण्यासाठी. याच्या अगोदर एकदा आदित्यताईसोबत जेव्हा मी गेली होती तेव्हा इथं थांबली होती. फोटो पण शूट केले होते. ते फोटो पण तुम्ही बघितले असणार. त्यानंतर आम्ही पोहोचलो भोरजवळ आणि ही भोरची नदी. तर तुम्हाला सांगते मी काळूबाईला जाण्याचं कारण म्हणजे अगोदर तर मी जातच होती पण मला आता एक नवस फेडायचा होता जे मी काळूबाईकडे मागितले होता. तो काय नवस आहे तुम्हाला सांगते. माझा पिल्लू ढुलक्या घ्या ढुलक्या. अरे देवा झोपा झोपा. चांगली कॉमेडी करते तुमची. काय बाई यांच्या झोपा नाही झाल्या काय माहिती. 2 तासावरच्या प्रवासात झोपले. मला आश्चर्य वाटत होता. आम्ही नाश्ता करायला थांबलो तिथं. मग परत वहिनी मागं बसल्या. मी पुढं बसली व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर यांची मजा पाहते मागे तर सगळेच कोमात. बापरे अवघड आहे बाबा. मला नाही इथल्या इथं झोप लागत. तर मग आम्ही निघालो. आता इथं फायनली पोहोचलेलो आहे. आत काळूबाई इथून लई 25 किलोमीटर आहे. तर आम्ही थांबलो एका ठिकाणी केळी घेण्यासाठी. कारण बाय केळी घेऊन आला म्हणलं वहिनीला. तर वहिनीने गावालाच वाटायला घेतले बार भरपूर. सगळ्यांना द्यायचे वाटतं वहिनी. अख्ख्या गावाला वाटायचे. अर्धन घ्या म्हणले मी. तर फ्रेंड जे कोणी काळूबाईला जातात त्यांना चांगलंच माहिती आहे. आता बघा इथून पुढं 22-23 किलोमीटर मांढर देवी देवस्थान राहिलेलं होतं. पण त्या अगोदर आहे ना तिथं माकडं दिसतात आपण गेल्यानंतर. तर त्या माकडांना काहीतरी खायला घेऊन जायचं दरवेळेस म्हणते मी. पण दरवेळेस पॉसिबल होत नव्हतं म्हणून त्यासाठी आम्ही माकडांसाठी बनाना वगैरे घेतले. मला बी माझा व्हिडिओ काढा. उतरू नका बरं का घुसतील गाडीत. ते दाखवू नका वहिनी सगळं. नाही तर गाडीत नाही तर डायरेक्ट मग काय खरं नाही यांना घेऊन जावं लागेल. मग आपल्या आधी टाकले समोरच्याने. इकडे घ्या ना. आलं का पाय. तुमच्या हातचं नको वाटतंय त्यांना. ते घाबरायला लागलंय तुम्हाला. पाय बाई हे खालीच उतरले डायरेक्ट. एखादा आलं ना अंगावर मग कडून यंदा उतरायची गरज होती का बरं. वहिनी उतरले कशाला तुम्ही. द्यायचंय का त्यांचं. उतरायचं नसतं हो. काय कर नाही पुढे नाही चला. फायनली आम्ही पोहोचलोय काळूबाईला. फ्रेंड्स आमच्या अगोदरच कोणीतरी त्या वांढरांना बंदरांना टाकले होते वाटते खायला. त्यामुळे त्यांनी एवढं काही खाल्लं नाही. मग आम्ही परत जाताना टाकणारच आहे मग सोबतच घेऊन आलो. आणि त्यानंतर फायनली पोहोचलो इकडे काळूबाईला. तर एवढी ऊन होती बापरे. मग त्यांना एक कॅब घेतली. मयंकला कॅब घेतली पण त्यांनी घातली नाही. मग काळूबाईच्या नावाने चांग भलं म्हणा एकदा पटकन कमेंटमध्ये. आणि फायनली मी इथं आली. इथं आल्यानंतर मला असं माहेराला आल्यासारखं वाटते खरं तर. काळूबाईलाच माझी आई मानलेली आहे. आणि आईकडे मी एकच प्रार्थना केली होती की आई माझा संसार कुठंतरी बसू दे आणि चांगलं होऊ दे माझं. आणि चांगलाच लाईफ पार्टनर माझ्या आयुष्यात येऊ दे. आणि परत काय माझा निर्णय चुकू देऊ नको. आणि बऱ्याच गोष्टी मी ज्या मागितल्या होत्या त्या पूर्ण झाल्या. त्यामुळे मी फायनली इकडे काळूबाईची ओटी भरायला आलेली होती आज दर्शन करायला. आता याच्यानंतर माझं लवकर येणं होईल का नाही माहीत नाही. पण याच्या अगोदर मी भरपूर वेळेस आली. पण जेव्हा पण यायची एकच मन्नत मागायची की आई काळूबाई माझ्या चांगलं होऊ दे. काळूबाईच्या नावाने चांग भलं म्हणा. मग नाही भाजत. हा नाही भाजत मग.
लक्ष्मण दादा म्हणते बाबा की बापरे कसं बसं इथपर्यंत पोहोचलो बाबा. मला असं वाटलं होतं इथपर्यंत येतं का नाही, कारण एवढी ऊन होती आणि एवढे पाय भाजत होते की विचारू नका. मग काय काळूबाईच्या नावाने चांग भलं म्हणलं ना, जी रनिंग केली डायरेक्ट पोलीस भरतीसारखी ती इथंच पोहोचली. मग इथं आल्यावर कळतंय बापरे एवढी गर्दी आहे म्हणलं. एवढ्या गर्दीमध्ये कमसे कम 2-3-4 तास 3.5 तास तर इझिली गेले असते, कारण एवढी गर्दी होती नाही एका भक्ताला इथं दर्शन घ्यायचं म्हणल्यावर. आता तुम्हीच बघा काळूबाईला एवढी गर्दी असते. नवसाला पावणारी देवी म्हणतात काळूबाईला, आणि खरंच आपण जे नवस मागितलं ना ते 100% पूर्ण होतं बरं का इथं. हे माझं स्वतःचा अनुभव आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. आणि अजून एक इथं येण्याचं कारण, इथं एक गुरु मानलेत दादा, मी ते तुम्हाला पुढं दाखवणारच आहे. फायनली आमचे दर्शन, आम्ही इथं आल्यानंतर खूप गर्दी असल्यामुळे आम्ही VIP दर्शन घेतले. डायरेक्ट पैसे देऊन पास काढली, आणि VIP दर्शनमध्ये 200 रुपयाची पास असती. तिथं पर पर्सन 200 रुपये या हिशोबाने आम्ही जाऊन पास काढून VIP दर्शन घेतले. नाही तर अजूनही लाईनीमध्ये लागले असतो, कारण आम्हाला रिटर्न पण जायचं होतं. रिटर्न जायला परत उशीर झाला की मग परत ट्रॅफिक लागते, त्यामुळे आम्ही VIP दर्शन घेतले, निघलो. त्यानंतर खाली आलो. खाली येताना पण एवढे चटके लागत होते पायाला, बापरे असे हाल झाले ना. व्हिडिओ काढणं जास्त पॉसिबलच नाही झालं माझ्यासाठी, पण तरी पण होईल तेवढे फोटो व्हिडिओ मी काढलेले आहेत, ते तुम्हाला बघायला भेटतीलच कम्युनिटीला. त्यानंतर आम्ही इकडं खाली उतरल्यानंतर रस घेतला उसाचा. आणि त्यानंतर इथं असतात ते दादा, ज्या दादांना मी गुरु मानलेला आहे, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे चालली, त्यामुळे आज माझं एवढं सगळं चांगलं झालेलं आहे. तर काळूबाईच्या पायथ्याशीच हे त्यांचे दुकान आहे, बघू शकता. ही काळूबाईच्या नावाने चांगलं जिथं गेट आहे मेन, जिथं लिहिलं आहे तिथून पुढं जवळच शिवांश म्हणून दुकान आहे, तर तिथं असतात ते दादा. वेलकम बॅक. निघालो आम्ही रिटर्न. लक्ष्मण दादा दर्शन कसे झाले? वहिनी आहेत का आमचे? दर्शन कसे झाले? छान झाले का तुमच्या? देवी पावली का? देवी पावली का तुम्हाला? देवी पावली का म्हणते? हो पावन आता. आता चाललोय आम्ही रिटर्न. छान दर्शन झाले आमचे. आम्ही VIP दर्शन घेतले नाविलाज, कारण गर्दी होती. अजून आम्हाला 2-3 तास लागले असते जर आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो असतो तर. त्यामुळं आता VIP दर्शन घेतले आणि निघालो रिटर्न लवकर. चाललोय रिटर्न. छान दर्शन झाले. चला मग नक्की या काळूबाईला आल्यावर, सगळ्यांचं चांगलं होतं. माझी काळूबाई सगळ्यांना पावते, मनामध्ये फक्त श्रद्धा पाहिजे. आणि काळूबाईचे दर्शन वगैरे झाले. त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. आता उन्हाळा आहे म्हणून हे इथून असं दिसतंय, नाहीतर पावसाळ्यामध्ये बापरे इथं आल्यावर तर स्वर्गच, थंडीमध्ये पण आणि पावसाळ्यामध्ये पण स्वर्गच दिसतो. जसं काय एवढं धुक्क आणि हिरवगार असतं, भारी वाटतं. पण आता उन्हाळ्याचं येण्याचं कारण हेच की माझी जी मन्नत होती ती मन्नतच अशी होती की मला यावं लागलं, कारण मी लग्न झाल्यावर 1 महिन्याच्या आत येईल असं मी काळूबाईला बोलली होती. पण 1 महिना नाही 2 महिने झाले, जाणं काही पॉसिबल झालं नव्हतं. त्यामुळे आता काही करून त्यांना जिद्दच केली, त्यांच्या मागच लागली, काही करा पण मला न्या म्हणलं काळूबाईला. तेव्हा कुठं आमचं पॉसिबल झालं. आणि मग फायनली आज अशा पद्धतीने मी काळूबाईची ओटी वगैरे भरली, आणि माझं जे मी मन्नत मागितली होती ती पूर्ण केली. असं म्हणतात नवसाला पावणारी देवी काळूबाई, आणि खरंच माझ्या नवसाला पावली काळूबाई. आणि खरंच असं म्हणजे तिथं गेल्यानंतर ना एक वेगळीच एनर्जी, वेगळीच ऊर्जा जाणवती, प्रसन्न वातावरण वाटतो. आणि तिथं एक दादा आहेत, त्यांना मी गुरु मानलेला आहे. त्यांनी मला काही उपाय दिले होते, काही सांगितलं होतं, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे त्यांनी मला सगळं सांगितलं होतं की असं असं तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल, अशा अशा गोष्टी तुम्हाला मनासारख्या पाहिजे असतील तर तुम्हाला असं असं हे करावं लागेल. तुम्हाला आठवतं का मी शनिवारचे उपवास वगैरे धरायची. आता बऱ्याच गोष्टी ज्या जास्त मी डीपमध्ये नाही सांगू शकत, पण खरं सांगायचं तर इथं आल्यामुळे माझं चांगलं झालं असं म्हणायला काही हरकत नाही. तर फायनली मी काळूबाईचे दर्शन वगैरे घेतले, ओटी वगैरे भरली, आम्ही रिटर्न निघालो. आणि त्यानंतर इकडं आम्हाला रस्त्यामध्ये माकडं दिसले परत. वहिनी भावकी आहे काय तुमची एवढ्या प्रेमाने? हो नवऱ्याचा मित्र आहे ना. टिपा कसलं करायला लागलं बाई. काय करावं बाई वहिनीच. आला 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 वहिनी कुठला गाडी देऊन ती सगळं उचललं ना. हे घेऊन गेला, हातातून घेऊन गेला. माझ्या हातचे घे की. नको बाई, येईल एखादा डोक्यावर बसल.
गे रे बाबा, ये कोणीतरी पटकन. भूक नाही लागली काय तुम्हाला? लक्ष्मण दादा तसं फेकू नका, कॅच नाही धरणार ते. खाली पण एक बसलं. लक्ष्मण दादा फेकू नका, वाया जातील उग. लक्ष्मण दादा काय करावं बाबा, हे लक्ष्मण दादाचं कुठं बी स्टंट करतात बघा. आता दोन्ही हातामध्ये बनाना आहेत आणि एकाच पायावर उभं व्हायला लागलं आणि खाली किती मोठी दरी होती. 2 मिनिटासाठी एवढी घाबरली ना, पटकन त्यांना इकडं व्हा बाबा म्हणलं. ते माकडांना दुसरे लोक चारतील, आपलं काही अडून नाही राहिलं. तिथून पाय फिसलला म्हणजे कितीचा भाव जाणार बरं? तिथून पाय फिसलल्यावर कितीचा भाव जाणार? गोम्या, तिम्या, सोम्या सगळे आहे तिकडं. लक्ष्मण, रामा, सगळे खाली या. वहिनीचे नातेवाईक इकडं. वहिनी, हे वाईट कमेंट करणारी, ती वाईट कमेंट करणारी, ती एक वाईट कमेंट करणारी, आपल्यावर जाणारी, ती माझीच लाल म्हणणारी. त्या आपल्यावर चढणारे बी आहेत याच्यात बघा, सगळे आहेत बघा. वाईट कमेंट करणारे लोक सापडले आम्हाला इकडं. हे झाडावर बसलेत, अशाच झाडावर बसून कमेंट करतात. लक्ष्मण दादा झाडावर बसून कमेंट करतात. नेलं बघ. हे आमची गाडी इकडं. दाजी काय उतरत नाही गाडीतून. त्या वाईट कमेंट करणाऱ्यांना खूप चांगलं समजावून सांगितलेलं आहे मी. आता ऐकले तर ठीक आहे, नाहीतर काही खरं नाही. नाहीतर जाऊ द्या, शेवटी माकड म्हणते. पुढचं जोडा तुम्ही. शेवटी माकड आहे ते. शेवटी माकड आहे ते. आहे की नाही? खाली येऊन खातात. इथं खात्यात लक्ष्मण दादा ते ठेवून. चला निघतो आता आम्ही. हा लक्ष्मण दादा पाणी बी ठेवा, पाणी बी पेतील. ए नको तसं बोलायचं नाही. गप पुढे कसले मारतात बघा ना. थांबा आता. वहिनी येणार नाही आता. हळूच लपून येतात पटकन ते. वहिनी कशाला रिक्षा घेता बाई? पाय पाय ते पाय ओ बाई. तुला सांगते मी, वाईट कमेंट करू नको बरं का परत. वहिनी तुला सांगते मी, वाईट कमेंट परत करू नको. अजिबात वाईट कमेंट करायची नाही. गप खायचं, खायला भेटलं की. आपल्या वाईट कमेंट नाही करणार हो. ते ह्याची बघतायत, मारुतीचे बघतायत, हनुमानजी. माझ्या याच्यावर वाईट कमेंट करणारे आहेत हेच आहेत, हेच प्रजातीचे लोक आहेत. हा, प्रजातीचे म्हणा. हे नका म्हणा. हे नाही, हे बिचारे गरीब आहेत. हा. यांचे भावकी करते हो. चला बाय बाय, चाललो आम्ही. बाय बाय. याद रखो फिर से, वाईट कमेंट किया तो हमसे बुरा कोई नहीं. आलो आम्ही घरी. लक्ष्मण दादा आणि वहिनी पण इथं बसलेत. थोड्या वेळ चहा पाणी घेतला आम्ही. मग आता चाललोय, म्हणजे ते चाललेत, मी कुठं जाऊ. अजून उद्या पोराचा पेपर आहे. आता मी त्यांना सोडायला चालली आणि त्यानंतर त्यांना सोडायला चालली मी. लक्ष्मण दादा ते चालले. ए मोबाईल ठेव, मोबाईल ठेव. काय म्हणून सांगताच येत नाही. तर चला मित्रांनो, मस्तपैकी दर्शन झाले. आदितीताई आले नाही. आदितीताईचा वेळेवर कॅन्सल झाला. म्हणजे येणार होते, प्लॅन झालता सगळा, पण वेळेवर कॅन्सल केलं. नाहीच जमत. मग नाहीच जमत तर काय, आता ज्याची त्याची मजबुरी राहते. आपण तरी काय करणार आहे नाही का. मग बरं झालं गाडीमध्ये मोकळे गेलो आणि मोकळे आलो. तर फ्रेंड्स फायनली आम्ही घरी आलो आणि त्यानंतर यांना सोडायला चालली होती मी. तर हे मला म्हणले की कात्रज तलावला खूप जायची तू, तर कुठं येते कात्रज तलाव, मला फिरव बरं एकदा कात्रज तलावावर. मग मी जातो, मग तू जा घरी म्हणले. मग काय आणलं त्यांना कात्रज तलावावर, कारण मला तर रिटर्न जायचं नव्हतं. अजून एक पेपर बाकी होता मयंकचा सोमवारचा, त्यानंतर मी जाणार होती. फ्रेंड्स कोल्ड कॉफी प्यायला तिकडं
ताई बसल्यात पाठीमागं, त्यांनी ओळख दिली ती मला छान वाटलं. कात्रज तलावला गेली आणि तिथं कॉफी पिण्यासाठी बसलो आम्ही. तिथं एका ताईने ओळख दिली, खूप छान वाटलं. असं कोणी ओळख देताना बाहेर गेल्यावर यांना पण खूप प्राऊड फील होतं की नाही का आपली बायको रील स्टार आहे, किंवा म्हणजे मी स्वतःला तर तसं काही म्हणत नाही बरं का, मी पण एक तुमच्यासारखी साधारणच आहे, पण जेव्हा सगळे ओळख देतात ना खरंच खूप भारी वाटतं. कात्रज तलाव फिरायला आलो. आवडलं का कात्रज तलाव? खरं एकदम भारी. एकदम भारी. तर मी कात्रजला होती तेव्हा दर शनिवारी किंवा रविवारी किंवा मयंकला जेव्हा सुट्टी असेल अशा पद्धतीने आम्ही इकडे यायचो कात्रज तलावला. तर त्यांना खूप आवडलं. स्पेशली इथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही खूपच म्हणजे खूपच आवडली त्यांना. आणि त्यानंतर तलाव पण छान आहे, इथं बघण्यासारखं आहे. सगळ्यांनी जा, म्हणजे ज्यांना पॉसिबल असेल, जे जवळचे कोणी असतील त्यांनी ते तर नक्कीच गेले असतील. मी पण जवळ होती त्यामुळे सारखे चक्कर असायचेच इथं. खूप छान आहे, व्हिडिओ वगैरे काढायला पण छान लोकेशन आहे. मग छान व्हिडिओ वगैरे पण काढले आणि त्यांना पण कात्रज तलाव आवडला. मग थोडासा टाईम स्पेंड केला आम्ही सोबत. मयंक तिकडे लक्ष्मण दादाच्या घरी गेला, मग परत मयंकला आणायचं होतं आणि त्यांना पण सोडायचं होतं. तर असं आहे हे कात्रज तलाव. खूप मिस करते आता, पण काय आता आम्ही नवीन ठिकाणी फिरायला जातो. त्यांना सोडत होती, मला म्हणले कात्रज तलाव दाखव, म्हणे लईच जात होती कात्रज तलावला, दाखवच म्हणे आता. मग यांना कात्रज तलाव फिरायला आणलं. मग आम्ही याची खुर्ची भेटली आम्हाला, मग बसलो इथं. मग इथलं लोकेशन बघा कसलं भारी आहे. असं छान कुठंतरी फिरायला जायला पाहिजे, मस्त एन्जॉय करायला पाहिजे. आयुष्य एकदाच आहे, मन मारून नाही तर मन भरून जगायला पाहिजे. हे पा कसले झाडं झुडपं आहेत, किती छान लोकेशन आहे. व्हिडिओ वगैरे काढले. इकडं मांजर पण आहे, अजून तिकडे हे पण आहेत माकडं तिकडं होते हो. आम्ही मस्त आज काळूबाईचं दर्शन करून आलो. मग हे चालले होते आता रिटर्न. मग आमचे मयंकचे 2 दिवस अजून राहिलेत ना इथं, त्यामुळे मग आता हे चालले. मग आम्ही जाऊ बसनी आता उद्या परवा. तोपर्यंत म्हणलं आता हे कात्रज तलाव करत होते, चला फिरवूनच आणावं. मग आलोय आता कात्रज तलाव फिरायला. कसं वाटलं कात्रज तलाव? एकदम भारी. छान आहे का? आवडलं का? आवडलं. चला निघा मग, निघा 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 निघा. कात्रज तलाव वगैरे फिरलं. त्यानंतर इथं कैरी दिसली मला, कैरी खाऊ वाटली, मग कैरी घेतली आणि त्यांना सोडून दिलं. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. फायनली मी आली घरी. सोडून दिलं त्यांना, ते गेले. कात्रज तलाव फिरव म्हणत होते, फिरवून दिलं, गेले. परत माझा मोबाईल त्यांच्याकडे राहिला होता. मग परत आम्ही रिटर्न आलो. परत मी रिटर्न आली आणि परत फोन आला, मोबाईल राहिला म्हणजे दुसऱ्या मोबाईलवर. 2 मोबाईल आहेत ना माझ्याकडं. मग परत रिटर्न गेली, मग परत मोबाईल आणला. कात्रज कोंडवा बायपासची हां दिले की त्यांना, घेतले आणि दिले की. कानातले चिटकवले, ते दिले त्यांच्यासोबत. आणि एवढी गर्दी, बापरे, गाडी निघाना अरे. आणि असं उलट्या साईडने आणायची म्हणले ना गाडी, इकडून रॉंग साईडने निघतच नाही लवकर, काय खरं नाही. असं गेलं आमचा आजचा पूर्ण दिवस. डोळे पाकच फेलाल झाले माझे. चला, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. 2-3 लेडीज भेटल्या मला, त्यांनी ओळख दिली, छान वाटलं. करिश्मा आहे का, सेल्फी काढली. तिकडं कात्रज कट्ट्यावर एका ताईने ओळख दिली. परत तिकडं कात्रज तलावमध्ये एका ताईने ओळख दिली. 3-4 जणी भेटले मला आज. किती भारी वाटतं ना असं कोणी ओळख दिल्यावर. पण बोलायचं काय तेच कळत नाही मला. समोर भेटले ना, ओळख दिलं की करिश्मा आम्ही तुझे व्हिडिओ पाहतो, मग काय म्हणायचं आपण? थँक्यू म्हणायचं. आता लई ओळखतात इतक्यात, आता तर अजून ओळखतील इथून पुढं. जास्त फोकसला आली का? चला ठीक आहे, ओके बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.